दुसऱ्याचं नाव नाही घेणार. याले पुरा एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आला. तेव्हा दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक अर्थ दुसरा अर्थ शब्द तेच अभंग तोच म्हणण्याची पद्धत बदला. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. बोलण्याची पद्धत बदलली भाऊ अर्थ बदल. राम राम पुण्य लागते. राम राम अनादर करायचं पाप लागते. स्वर कठोर आहे. या या काय गाव आहे काय गाव आहे नाही समजत. जेवण केल्यावर समजून एकादशी आहे ना ऐका लक्ष दे. स्वर बदलला अर्थ बदल. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा कोण्या गोष्टीची जर कमी पडली तर माझी जीवा तुझं विना दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू. ढिग झाले जिने माझे पंढरी राया. दुसऱ्याने मागलं तर भिकार. एकाच्या नावाचं कुंकू लावते दुसऱ्या पुढे हात पसरते. त्यापैकी कुणी बरं नाही म्हणत बेभिचारी म्हणतात. तुकोबारांना आम्ही तशी नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाणा महानारायण तैशा परी. दोन अर्थ झाले. देवा दुसऱ्याने मागणार. समजून राहिलं ना. आता तिसरा अर्थ तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. किती अर्थ निघतात काढणारा पाहिजे. आपलं आयुष्य ओवाळून टाकलं साधूच्या कवित्वाहून तरी कमी आहे. नाहीतर तुम्ही ह्या बाया कवित्व करतात त्याला चव नसते. आमच्या इथून शेगावले जाणाऱ्या दिंड्या जातात. आमचं गाव गजानन बाबाच्या कडे आहे. त्या बायेचे गाणे पाहिलं की असा राग येते ऐकल्यावर. पहिल्या बाया यमक जोडत पण ते जरा प्रसन्न वाटे. शेगावच्या साजना याव्यामुच्या भजना एवढा निरोप द्याना गजानन बाबाला. जुन्या बाया गाणे. एका बाईनं गाणे म्हटलं गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय. जोडता कुठून येते हेच समज. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. मोबाईल लावते तुला फोन. याले चव साधूच्या अभंगाकडे. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. देवा विठोबा तुला सोडून माझी जीव. काय झालं बहिणी हो. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाले देव नाही म्हणणार. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती विठ्ठले विन. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक देखणी. एकच पाहण्यानं जीवनाचं सार्थक आहे. शेजारी हे जरी दैवते कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आणि दैवते यात फरक आहे. हा लक्ष द्या. देव आणि दैवते यात फरक आहे. देव कोण आहे. नावापुरतं घेते नावासहित देते तो देव. पोटभर पोहेच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं. देव जसं घेते तसं देते. दैवते देवा पुत्र होऊ दे बोकड कापी कोंबड कापी. या लटक्या लोकांच्या नांदी लागू नका. कोणाच्या अंगात देव येते कोणाही देव. आमच्या साधू लोकांचं आयुष्य गेलं परमार्थात. त्याच्या अंगात कधी देव नाही आला. जे बाई महिनाभर दात घासत नाही तिच्या अंगात देवी येते. मी निंदा नाही करत. आमचे गुरु महाराज सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संसरे म्हणतात. जे तलवार होती ते साक्षात आई भवानी हातात घेतली की महाराजांचं तेज बदलायचं. कचाकच माना उडवा. आता काही जे बाईच्या अंगात देव येते
ते निंबू कापता येत नाही, त्याकरता चक्कू लाव. देवाच्या निंबू नाही कापले जात. मी लोकांना ज्ञान शिकू. आमच्या घरीच अंधार झाला. माय बायकोच जाय देवाजवळ. काय म्हणसान या बोले फोन केला मी भागवत ना आले, म्हटलं इले समजून सांगा. त्या भावाची बहीण आहे ना, या बोले फोन केला, म्हटलं तुम्ही सांगा. तो भाऊ म्हणजे माहीत माझ्या नाही ऐकत तुम्ही काय. बाहेरच असते वजन हे सगळं. नाही बुवा लोकांनी घरी वजनच टाकू नये. कठीण असते आपला संसार बाईच्या भरोशावर. आपण हे गाव ते गाव फिरणं सोपं नाही. हे आम्ही मुलीला नेलं दवाखान्यात. लहान आहे, लग्नीचा आजार होता, गोदड्या वल्याकडे, माई मान दुखे. मग होमिओपॅथिक कडे नाही, म्हटलं मानीचा त्रास आहे. मग डॉक्टरनं त्या साबुदाण्याच्या गोळ्या तिलाही दिल्या म्हणायच्या. तिच्या अलग पुढ्या, माया अलग पुढ्या. आमच्या मॅडमनं 2.5 महिने तिच्या लघवीच्या गोळ्या मध्ये दिल्या, मानीच्या गोळ्या काहीच नाही म्हणाला. मग आमचे गुरुबंधू काही वर्गमित्र मला म्हणत, शिवा तू लोकायले सांगताले का लटकेच्या नादी लागू नका, बकरे कोंबडे कापू नका, आणि तू बायकोच जाते. मग मी जरा विचार केला, म्हटलं बरोबर आहे, पण हिच्या नादी लागून फायदा नाही. मग मी डायरेक्ट देवाशी भेटायला गेलो. नाना देवी जवळ गेलो. एका बाईच्या अंगात गेलो होतं, आणि त्या बाईचा नवरा मामित्र. मग त्याच्याजवळ गेलो, त्याला म्हटलं गड्या आपल्याला विचारायचं आहे. मग तो म्हणला नम्रात. असेच लोक नम्रात मी लागलो. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता. मी म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे. कानात. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. हे नाही जमता. मला हिंदी येत नाही. झाला घोरच. आपल्याला हिंदीच येत नाही. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो. दुकानात ओवा आणायचे. त्या ओव्याने हिंदीत दुसरं नाव. मी दुकानदाराला म्हणू बाबा हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. मला हिंदी जमत नाही. आणि ती देवी कळे हे नाही जमता. मी म्हणू काऊन नाही जमता. शेवटी त्या देवीच्या नवऱ्याशी बोललो. म्हटलं त्याला म्हटलं तुले बिड्याचं बंडल देतो, पण त्या देवीले सांग माया आई. पण त्यानं लगेच देवी पेटवली आणि त्या देवीशी बोले. आई आईच म्हणा लागते भाऊ, नाही तर दुसरं काही म्हणसान कर. देवी अंगात आल्यावर आईच म्हणा लागते. आई म्हणजे आई काय म्हणे बोल लेकरा. ते लेकरू काय म्हणे बालक अज्ञान आहे. ऐका त्याच. मला अज्ञान म्हणे बघा असतो पिढ्यावर. बालक अज्ञान आहे. ऐका त्याच. मग ते देवी म्हणे बोल भक्ता. मी त्या देवीच्या कानात बोललो. खरं खरं सांगतो भाऊ कटकर जाऊ सका. त्या देवीच्या कानात बोललो. म्हटलं अंबाबाई पहिलेच लोकांचे लग्न होऊन नाही राहिले. माय झालं टिकू दे. देवीने सांगितलं. आणि तुला जर हे भक्ती म्हणून आवडली अशी तर हे तुला घे आणि मला दुसरी आणून दे. डायरेक्ट बोललो. त्या दिवस पासून ते देवी मा घरची देवी जर त्या देवीने दिसली की ती देवी करते इसको भगा. आमचे साधू याच्या विरोधात शिड्या तांब्याचे बावले केले. पाट मांडली वरी बैसविले. गंधाक्षरा शृंगारिले. मना आले ते नाव ठेविले.
घेणार नाही, दुसऱ्याला देव म्हणणार नाही, दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही. एक धैला चित्ती पण देव म्हणतात तुकोबारा मी विश्वास कसा ठेवू, कारण लोक बोलतात तसे वागत नाही. तुकोबारा म्हणतात देवा तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी तुला वचन देतो अभंगाच्या दुसऱ्या थोडक्यात सांगू. एकदा हाताने टाळी देवाचं भजन करू. विठोबार शतखंड पडो झडून या. तुकोबाराय म्हणतात देवा ऐका लक्ष देऊन शांत बसत 10 मिनिट तरी हे हो का शतखंड पडो झडून या. तुकोबाराय म्हणतात देवा दुसऱ्याचं नाव घेतलं, दुसऱ्याले देव म्हटलं, दुसऱ्या कुणाले काही मागलं तर या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडले. आता आपल्या मनात संशय येईल वहिनी हो, 4 दिवसावर आई अंबाबाईचं नवरात्र आलं मग एका विठोबाले देव म्हणा बाकीचे देव सोडाव काय? मरियाई आसरा पर्या कानुबाई खंडोबा हे आपले पुढीचे कुळदेव आहे, हे सोडाव काय? याच्यासाठी 2 मिनिटं दृष्टांत ऐका. पतिव्रताबाई, पतिव्रता कोणाले म्हणतात? तुम्ही ऐकलं असेल ना? ऐकलं का? झोपा आल्या काय? पतिव्रताबाई कोण? जे बाई कधीच पतीचं ऐकत नाही ती. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो विवाह
पतिव्रताबाईचे शास्त्राने लक्षण सांगितले. दुःशीलो, ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. दुःशीलो, दुर्भागो, भाग्यहीन मालक आहे. धनो किंवा ज्याच्या हातात पैसा नांदत नाही, त्याचा संसार करते, लोकांची मजुरी करते, पण नावाला कलंक लावत नाही, ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात मालक पागल झाला तरी त्याला टाकून दुसरा मालक पती करत नाही, ते बाई पतिव्रता. वृद्धो, पती म्हातारे झाले, 2 मुलं आहेत, एक नोकरीवाला एक शेतकरी. नोकरीवाला पाचोऱ्याला राहायला गेला, शेतकरी गावामध्ये आहे बाळदला. मग 2 मुलं म्हातारपणात आई वडिलाची वाटणी करतात. तुमच्याकडचं माहित नाही हा, नाही तर तुम्ही म्हणसान बुवा आमचं सांगितलं, आमच्याकडचं सांगून राहत. काही काही मूर्ख अवलादी, नालायक अवलादी. समजून राहिलं माझ्या बोलणं? म्हातारपणात आई वडिलाची वाटणी करतात. एकीकडे आई, एकीकडे वडील करतात ना, इकडे नाही तिकडे. नोकरीवाला कोणाला येतो शहरात? बापाले काय नाही, भाकरी दाबेल. कोणाला येते बाबा? हा सर, ज्यांच्यावर लय प्रेम असते त्याचं. कारण यांना लेकरं वागवणं हे जमते. आई तू माझ्यात चाल, बाबाने दादा ठेव. असा प्रसंग जर बहिणीवर तुमच्यावर आला तर तुम्हाला मी सांगून देतो. मुलाने म्हटलं आई शहरात चाल, लगेच चाललं जायचं. आणि जो म्हातारा आहे तो सोडून द्यायचा, मेला तर चाल. पतिव्रता ती बाई. ज्या बाईनं नवऱ्याचे म्हातारपणात हाल केले ते बाई पतिव्रता. जिदर्भम उदरभम, लाज वाटली पाहिजे लाज. ज्या मालकानं आयुष्यभर सांभाळलं, कोण्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, त्या माणसाला, त्या मालकाला सोडायच्या वेळेस लाज वाटली नाही. महाराज मुलांनी म्हटलं म्हणून गेले. मुलं नालायक आहे, तुम्ही नाही. मुलगा म्हणे आई चाल, तुमचं कर्तव्य पाहिजे दादा, मी येतो, तुझे लेकरं सांभाळीन, पण माझ्या पतीला, तुझ्या बापाला सोबत घे, मी त्यांची सेवा करीन, माझं कर्तव्य. आयुष्यभर त्या मालकाने मला सांभाळलं, म्हातारपणात माझी गरज आहे, मी सोबत घेतो. त्यानं म्हटलं नाही आई मी येत नाही. मग त्याला सांगा म्हणा आम्ही गावामध्ये 5 घरं भीक मागून खाऊ, मंदिराच्या जागेत राहू, पण दोघं पती पत्नी एकाच ठिकाणी राहू, असं जे बाई म्हणेल ते आहे पतिव्रता. पतिव्रता बाई. पती पोलीस मध्ये ड्युटीवर जायला निघाले, ते बाई दारात आली, तिने केला टाटा. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते. पोलीस ड्युटीवर घरी आला. कीर्तनाची आवड आहे, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, दिवसाचा शील, पण कीर्तनाची आवड आहे, झोप नाही लागत. रक्तात परमार्थ लागते त्या. ज्याच्या आईचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, परिसरातलं कीर्तन सुटत नाही तुमचं. सुटते काय? कोणी गावात समजा असो, जातीच माणूस बऱ्याच गावले मी पाहतो असतातच. का? रक्तात परमार्थ आहे. पण त्या पोलीस होता, पण कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाला आला. त्या बाईनं टाटा केला. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई, सकाळी पोलीसला टाटा केला, संध्याकाळी महाराजला. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेला, मग झोप्याचा ड्रेस घालतात. झोप्याचा कोणता असते तो? नाही आहे ना, आमच्याकडे बरमोळा म्हणतात. आणि बरमोळ्याचं वर्णन केलं तर अधिक वेळ होईल, कारण बरमोळा म्हणजे असा ड्रेस आहे, किती मोठा बुवा असला तरी माप नाही घ्यायला लागत. त्याला बरमोळा घातला, फिरायला निघाला. फिरायला कोण जाते? अगरबत्ती शाप लोक, चक्री गंगा फळ निघाला फिरायला. आणि त्या बाईने केला. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई, पोलीसला टाटा, महाराजला टाटा आणि बरमोळ्यावाल्याला टाटा. दृष्टांत संपला, अभंगाकडे चाला. त्या बाईने जो टाटा केला, पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला केला? बोला बोला जोरात. पतीला केला. हा, धोत्राला केला की पतीला? बरमोळ्याला केला की पतीला? कपडे कितीही रंगाचे घातले, तिचा कोण आहे? पती.
आहे हिंदूचा. आपला नवरा, आपला मालक, आपला पती, आपला परमेश्वर, त्याचं नाव आहे विठोबा. फक्त त्या मालकानं वेगवेगळे कपडे घातले. तोच वणीच्या गडावर आहे, तो तुळजापुरात आहे, तो कोल्हापुरात आहे, तो माहूर गडावर आहे. तोच विठोबा जेजुरीत खंडोबा झाला, तोच विठोबा शिर्डीमध्ये साईनाथ झाला, तोच विठोबा अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ झाला, तोच विठोबा शेगाव मध्ये सद्गुरू गजानन महाराज झाला. व्याधी वारुणी केले काही का संपन्न, करविले भक्ता लागी. आणि तोच विठोबा पाळत गावामध्ये स्वामी महेंद्रजी बाबांच्या रूपामध्ये. फक्त त्या विठोबानं पंढरीनाथानं कपडे बदलले. मग तुम्हाला वाटेल तिथं श्रद्धा ठेवा, पण ध्यानात एवढं ठेवा, देव एक आहे. अंबाबाईवर प्रेम करता, कपाळाले कुंकू लावा. खंडेरायावर प्रेम करता, कपाळाले भंडार लावा. विठोबावर प्रेम आहे, कपाळाले बुक्का लावा. फक्त ध्यानात ठेवा, आपण हिंदू आहोत, मुसलमान नाही. कपाळ पांढरं ठेवू नका. बरेच लोक अर्धे झाले, आयुष्य गेलं पण कपाळ कोरच ठेवलं, पांढरच ठेवलं. आणि मग मेल्यावर ह्या बाया त्याच्या टिळा लावतात आणि त्याची आरती करतात. कपाळाले गंध लावायचे संस्कार लेकरावर टाका. एवढं लेकरू गोल टोपी घालून 5 वेळा नमाज पडते, ध्यानात ठेवा. मग तुमच्या लेकरावर संस्कार टाका, मंदिरात गेलं पाहिजे रोज. कपाळाले गंध लावल्याशिवाय आईनं लेकराले बाहेर निघू देऊ नये. तो हिंदू आहे, त्याला द्या लायसन्स, शिक्का लावा त्याच्या कपाळाला. श्रद्धा ठेवा देवात. वाटेल त्या देवाचं भजन करा, पण करा. मला लहानपणापासून शब्द होता बाबा, मी राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचे भजन करतो. सुहागन तीर्थ करणे चली, पति के सिर पर बोझा दे कर हाथ हिलावत चली. सुहागन तीर्थ करणे चली. अंबाबाईचं भजन तुमच्याकडे असते का गोंधळ? आम्हाला माझ्या बरोबर बरोबर झाली गाणे असत पहिले. महादेवाच्या वाटे हरे तुझी पायाला कर श्रावण महिन्यात गवळ्या नंदीवर शंकर हर बोला. महादेवाच्या बाऱ्या असत, बाऱ्या तुम्ही लोक म्हणत नागपंचमी. महादेव
तुम्हाला वाटेल त्या देवाला शरण जा, पण जा पुणे देवाच्या नावाचं कपाळाला लावा लावा. पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला. एकादशीचं व्रत करा. हिंसा करू नका. आपण हिंदू आहोत. हे म्हणजे हिंसा. हिंसेपासून दूर त्याला हिंदू म्हणतात. पवित्र तुळशीच्या माळी, एकादशीचं व्रत, आई वडिलांची सेवा, पूजनीय श्री गुरु बाबांची दिंडी, गोविंद बाबांची तुमच्या गावातून जाते. भरपूर लोकांनी वारी करा. वारीला जा. पंढरीची वारी घडून राहिली. तुमच्या गावातून वारकरी जाऊन राहिले. तुम्ही पुण्यवान आहे बापू हो. 2 चरण राहिले. मी आता 5 वर्षांना आलो. अधिक 5 वर्षांना येईल. हे 2 चरण सोडी. काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तुका म्हणे कर पटी तयाचा विचार. काही जर माझं चुकलं असेल पूजनीय बाबांना जाहीर माफी मागतो. बोलिलेले फुले वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराजा तुम्ही सिद्ध. 2 मिनिटात भजन होईल. बाबा बोलतील तोपर्यंत कोणीच उठू नका. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. उडू नका. भगवंताच्या कृपेने श्री गुरूंच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला परमपूज्य आदरणीय महेंद्र स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा आणि या सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा आमच्या आदरणीय हरिभक्तिपरायण विनोद सम्राट शिवाजी महाराज बावस्कर महाराज वेळेवरती या ठिकाणी आले आणि गोड असं महाराजांनी या ठिकाणी कीर्तन केलं. महाराजांचं कीर्तन मी पहिल्यांदाच ऐकलं. खूप समाधान वाटलं. विनोद आणि विनोदातून ओवी आणि प्रमाणांचे रेलचेल त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. याला म्हणावं कीर्तन. एकदा सर्वांनी महाराजांकरता टाळी वाजवा. महेंद्र स्वामी महाराज की पुनश्च आपणा सर्वांच्या वतीने महाराजांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाराजांना धन्यवाद देतो. असंच आमच्या भारतवासियांवर आपलं सतत प्रेम असावं. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलवू त्यावेळेस आपण या ठिकाणी येत जावं अशी महाराजांना विनंती करतो. उद्या आपल्या सप्ताहाचा 3रा दिवस. पहाटे सकाळी बरोबर 5:30 वाजता काकड आरती होईल. आज पहिल्याच दिवशी भरपूर महिला काकडेकरता हजर होत्या. उद्या अधिक सकाळी काकड्याकरता सर्व महिलांनी पुरुषांनी यावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती. संध्याकाळी दणदणीत असा 5:30 वाजता हरिपाठ होईल आणि रात्री ठीक 8:30 ते 10:30 विनोद सम्राट हरिभक्तिपरायण गंगाराम महाराज राऊत पैठणकर महाराजांच्या या ठिकाणी कीर्तन होणार आहे. महाराजांचा फोनही आलेला आहे. महाराज वेळेवरती कार्यक्रमाकरता येणार आहेत. आपण बहुसंख्येने उद्याच्याही कार्यक्रमाकरता गावातून परिसरातून भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती. बाहेरगावून आलेल्या मंडळींना सर्वांना विनंती की चहा घेतली अशी कोणी जाऊ नये. विठ्ठल जय दादा ये चावल बराबर की जय हो गाना चालू ठेव.
काय म्हणता कधी येणार मग आमच्याबरोबर कधी येणार कीर्तनी रात्री बरोबर 4 वाजेपर्यंत करतो परत सकाळी 4 वाजून त्याची कॉल याला लावून दे रे हां